नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सगळे काही विनूचा रसवा काढण्यासाठी विनूला आता नाटक बघण्यासाठी घेऊन गेलेले असतात. तर आता सगळे आता जातात. सगळीकडे अंधार असतो. तर सावी म्हणते की काय झालं आजी, मला खूप भीती वाटते आणि लाईट का नाही आहे. तेवढ्यात आता लाईट येते. तर आता लाईट आल्यानंतर सिंधू ही गोगोचा वेश घालून आता पडद्यासमोर आलेली असते आणि सगळेजण आता सिंधूला त्या वेशात बघतात. सिंधूचे केस रंगबेरंगी झालेले असतात. सिंधूने रंगबेरंगी फ्रॉक घातलेला असतो आणि आता हसतच स्टेजवर येत सिंधू म्हणते की मी गोगो, मला ओळखलं नाही का. तेव्हा आता राघव हा सिंधूकडे बघून हसतो आणि सगळेजण आता सिंधूला बघत असतात. तेव्हा आता सांगा बघू मी कोण. तर सगळेजण एका सुरात गोगो असे बोलतात. त्यानंतर आता सिंधू ॲक्टिंग करत सावीकडे बोट करते आणि म्हणते की मी गोगो आणि तू कोण कोण, गोगोची मुलगी का. तर लगेचच सावी म्हणते की मी सावी राघव रत्नपारखी. पटकन आता सिंधू ही सावीला तिच्याकडे बोलावते. तर पळतच सावी ही स्टेजवर सिंधूकडे येते. तेव्हा आता सिंधू म्हणते की सावी, तुला सरबत प्यायचं का. तर खुश होत सावी म्हणते हो. पटकन आता टेबलवर सरबताचा आता जार असतो, त्यामधील सरबत आता सिंधू ही सावीला देते आणि सावीसाठी सरबत असे म्हणत सरबताचा ग्लास भरून सिंधू आता सावीला देते. तर पळतच तो ग्लास घेऊन येत सावी आता खुर्चीवर बसते. इकडे आता सावी सरबत घेऊन जाताच गोगोच्या वेशातली सिंधू रडू लागते आणि म्हणते की सावी, अगं तू सरबत घेऊन गेली पण गोगोसाठी कुणी सरबत दिलंच नाही. तेवढ्यात राघव म्हणतो की गोगो, तुला सरबत आवडतं का. तर सिंधू मान हलवते. तेव्हा राघव म्हणतो की मग घे ना. तर पळतच सिंधू जाऊन आता सरबताचा ग्लास भरवते. इकडे आता सगळेजण सिंधूकडे बघत असतात. तर आता सिंधू म्हणते की गोगोने तर सरबत घेतलंय पण आता पिण्यासाठी स्ट्रॉ कुठे. तेव्हा आता सगळेजण पुन्हा सिंधूकडे बघतात आणि आता पटकन सिंधू स्ट्रॉ कुठे गेला असे म्हणत तिच्या आता कपड्यामधून स्ट्रॉ बाहेर काढते आणि जादू करून दाखवत तो स्ट्रॉ हातात घेत म्हणते की स्ट्रॉ का हलतोय आणि स्ट्रॉ का माझ्या हाताला लागत नाही, स्ट्रॉ का इकडे तिकडे पळतोय. सगळेजण आता विनू सगट सिंधूची ती मजा बघत असतात आणि पटकन तो स्ट्रॉ जादूने सरबतामध्ये टाकत आता सिंधू तो सरबत पिते. तर सगळेजण टाळ्या वाजवतात. तेवढ्यात सिंधू म्हणते की अजून तुम्हाला काही जादू बघायची का. सगळेजण होकार देतात. तेव्हा आता इकडे सावी ही पुन्हा सिंधूकडे बघू लागते. तर सिंधू आता तिच्या खिशातून एक कॉईन काढते आणि म्हणते की तुम्हाला जादू बघायची ना. पुन्हा आता सिंधू सावीला स्टेजवर बोलावते आणि तो कॉईन आपल्या हातात घेत सिंधू म्हणते की अगं मुली, हा कॉईन तू असा हातात धरून हवेवर तरंगू शकशील का. सावी म्हणते की मी ट्राय करते आणि सावी तो कॉईन हातात घेते आणि आता हवेत तरंगवण्यासाठी तो आता सोडून देते. तर कॉईन खाली पडतो. पुन्हा आता सावी तो कॉईन उचलते आणि हवेत तरंगतो का काय हे बघण्यासाठी सोडून देते. तर पुन्हा कॉईन खाली पडतो. तेव्हा आता सावीला काही कॉईन तरंगवता येत नसतो. तर आता सिंधू तो कॉईन आपल्या हातात घेते आणि सावीला म्हणते की आता मी दाखवू का तुला तरंगवून. सावी म्हणते हो. सिंधू आता तो कॉईन हातात घेते आणि म्हणते की हे काय आहे. सगळेजण आता एका सुरात बोलतात कॉईन. आणि आता सिंधू तो कॉईन आपल्या हातात घेत म्हणते की आता हा कॉईन हवेत चालणार आहे. पटकन आता सिंधू तिचे दोन्ही हात बाजूला करते आणि आता तो कॉईन मध्ये तरंगलेला असतो. तेव्हा ते बघून सगळेजण आता टाळ्या वाजवतात आणि खुश झालेले असतात. तेव्हा आता वेणू मात्र काहीच रिस्पॉन्स देत नसतो. एकटक नजरेने फक्त तो सिंधूकडे बघतच असतो. इकडे आता राजेश्री म्हणते की सिंधूला जादूचे खेळ येतात हे मला माहीत नव्हतं. तेव्हा आता काकू विचार करते की एका आईला मुलासाठी कोणताही खेळ करावा लागतो. इकडे आता काकू म्हणते की विनायका, सिंधूच्या प्रयत्नांना यश दे रे बाबा. आणि तरीसुद्धा वेणू रिस्पॉन्स करत नाही बघून आता सिंधू नाचतच गाणे गुणगुणते आणि गाणे म्हणत आता सिंधू ही वेणूजवळ येते आणि वेणूला आपल्या हाताला धरून स्टेजवर घेऊन जाते.
आणि त्यानंतर आता सिंधू ही विनूच्या गळ्यात हात टाकत विनू समोर येत म्हणते की तुला जादू बघायची का. विनू काहीच बोलत नसतो. पुन्हा आता सिंधू तो कॉईन दाखवत सगळ्यांना म्हणते हे काय आहे, तर सगळे म्हणतात कॉईन. आणि आता लगेच तो कॉईन विनूच्या हातामध्ये ठेवत विनूचा हात बंद करून आता सिंधू म्हणते की आता हा कॉईन याच्या हातातून गायब होणार. आणि आता विनूने मूठ बंद करतात सिंधू आब्राकडाब्रा असे म्हणते. आणि आता सिंधू विनूला म्हणते की बघ आता कॉईन. तर आता विनू मूठ उघडतो आणि विनूच्या हातातून कॉईन गायब झालेला असतो. विनू म्हणतो की अय्या कॉईन कुठे गेला. आणि पहिल्यांदा विनू बोललेला असतो आणि नॉर्मल झालेला असतो आणि कॉईन शोधत असतो. विनू म्हणतो की पण कॉईन गेला कुठे ते तरी सांगा ना. तर सिंधू म्हणते की कॉईन गेला विनूच्या खिशात. तेव्हा आता विनू त्याचे खिसे तपासू लागतो आणि विनू त्याच्या खिशातून तो कॉईन काढत दाखवत म्हणतो की हा कॉईन खिशात कसा गेला. तेव्हा लगेच सिंधू म्हणते की जादू आणि सगळेजण हसत टाळ्या वाजवतात. आणि आता लगेच विनूला खूप आनंद झालेला असतो. विनू म्हणतो की ही जादू पुन्हा करून दाखवा ना मला. सिंधू म्हणते की करून दाखवील पण माझ्या 2 अटी आहेत. विनू म्हणतो कोणत्या. तर सिंधू म्हणते की माझ्या 2 अटीपैकी पहिली अट अशी आहे की एक तर तू माझ्याशी फ्रेंडशिप करायची. लगेच विनू हात पुढे करतो आणि सिंधू ही विनूच्या हातामध्ये हात देत आता सिंधूने विनूसोबत फ्रेंडशिप केलेली असते. आणि लगेच दोघेही एका सुरात आपण दोघे आता फ्रेंड्स असे बोलतात. त्यानंतर आता सिंधू म्हणते की तुझी दुसरी अट अशी की तू उपाशी राहणार नाही, तू जेवशील. विनू म्हणतो की ठीक आहे मी जेवेन. आणि आता विनूने होकार देताच खुश होऊन विनू हा आनंदाने सिंधूला मिठी मारतो. तर सिंधूने सुद्धा प्रेमाने विनूला आपल्या मिठीत घेतलेले असते. आणि खऱ्या अर्थाने आता आई आणि मुलाची हृदयस्पर्शी भेट झालेली असते आणि सगळेजण सिंधू आणि विनूकडे बघतच असतात. इकडे आता वाट बघून झाल्यानंतर राणीची आई पुन्हा आता राणीला भेटण्यासाठी लॉकअपमध्ये आलेली असते आणि सगळ्यांच्या नजरा चुकून गुपचूप राणीची आई तिचा मोबाईल मधूकडे देते. आणि आता पटकन मधू ही विनूला फोन लावते. तेव्हा आता मधूचा आवाज येताच आता विनू म्हणतो की मम्मा अगं कुठेस तू. मी तुला किती फोन करण्याचा प्रयत्न केला पण तुझा फोन नॉट रिचेबल येत होता. तर मधू रडू लागते. तेव्हा आता विनू म्हणतो की मम्मा तू रडतेस काय. विनू म्हणतो की मम्मा आणि हा नंबर कोणाचा आहे. विनू म्हणतोय की मी घरी आलोय मम्मा आणि मला तुझी खूप आठवण येते. रडतच मधू म्हणते की मला सुद्धा तुझी खूप आठवण येते विनू म्हणतो की मम्मा तू घरी कधी येणार आहे मला सांग ना. तर आता मधू म्हणते की अरे मी जर घरी आले ना विनू बाबांना आणि त्या डॉक्टर काकूंना आवडणार नाही. विनू म्हणतो की मी सांगतो ना त्यांना मम्मा तू प्लीज लवकर घरी ये. म्हणतो की मम्मा तुला माझी आठवण येत नाही का. रडतच मधू म्हणते की अरे विनू मला तुझी खूप आठवण येते पण काय करू रे मी इकडे अटकले. आणि मधू आता फोनमध्ये पुन्हा रडू लागते. विनू म्हणतो की मम्मा तू रडू नको प्लीज. विनू म्हणतो की मम्मा तू रडू नकोस बरं काय झालं ते मला सांग. रडतच मधू म्हणते की विनू तुझ्या बाबांनी आणि डॉक्टर काकूंनी मला खूप त्रास दिला आणि आता मी लॉकअपमध्ये आहे. त्यांनी मला लॉकअपमध्ये टाकलंय. ते ऐकून आता विनूला मोठा धक्का बसलेला असतो. विनू म्हणतो काय मामा त्यांनी तुला पोलीस लॉकअपमध्ये का टाकलंय. तेव्हा आता मधू ही विनूला सगळी हकीकत सांगते. विनू ते सगळं ऐकत असतो आणि सगळे सांगताच मधू म्हणते की बाळा म्हणून मी तुला भेटायला नाही येऊ शकत. विनूने आता मधूने सांगितलेले सगळे ऐकलेले असते. मधू म्हणते की तेव्हा मी काहीच करू शकत नाही विनू आणि माझी वेळ संपली मला आता जावा लागेल. ओके असे म्हणत आता मधू फोन ठेवते. आणि आता विनूला सुद्धा राग आलेला असतो आणि रागाने विनू त्याचा मोबाईल फेकून देतो. तेवढ्यात आता सिंधू ही विनूला बटाट्याची भाजी घेऊन आता पोळी घेऊन जेवण घेऊन आलेली असते. आणि प्रेमाने सिंधू विनू शेजारी बसत म्हणते की विनू हे बघ छोट्या बाळाला बटाट्याची भाजी त्याच्या आवडीची बनवली. राग येऊन विनू उठून उभा राहतो आणि सिंधूला म्हणतो की नकोय मला आणि जा तू येथून असे म्हणत विनू आता बाजूला जाऊन बसतो. सिंधू म्हणते की काय झालं एवढं चिडायला. अच्छा आम्हाला भूक लागली म्हणून चिडचिड होते ना. विनू म्हणतो की एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का मला नाही लागली भूक आणि तू जा इथून. तर तेवढ्यात विनूचा तो आवाज ऐकून आता राजेश्री काकू आणि राघव तिथे आलेले असतात. तेव्हा आता
सिंधू पुन्हा विनूला समजावत म्हणते की विनू, अरे आपल्या समोर जेवण आलं तर त्याला नाही म्हणायचं नाही. आणि हे बघ, अरे मी किती आवडीने तुला जेवण बनवलं. बटाट्याची भाजी केली, वरण भात केला, सगळं तुझ्या आवडीचं आहे, खा बाळा, असे आता सिंधू विनूला समजावू लागते. विनू म्हणतो की मी फक्त माझ्या रिअल मम्माने मला भरवलं ना तरच खाणार. ते ऐकून राघव म्हणतो की डॉक्टर काकूंशी कोणी असं वागतं का? बिहेव युअर सेल्फ विनू. तेव्हा विनू म्हणतो की मी असंच वागणार. विनू म्हणतो की तुम्हाला काय वाटलं, मॅजिक दाखवून माझं मन डायव्हर्ट करताल का तुम्ही? आणि मग मी माझ्या मम्माला विसरेन का? ते अजिबात शक्य नाहीये. राजेश्री म्हणते की विनू तू शहाणा मुलगा आहेस ना, मग शहाणा मुलं असे ओरडत नाहीत. विनू म्हणतो की तुम्ही सगळे वाईट आहात आणि मी शांत नाही बसणार. स्पेशली या डॉक्टर काकू तर खूप वाईट आहेत. तेव्हा आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. काकू म्हणते की विनू, अरे याच डॉक्टर काकूंनी तुझा पाय बरा केला होता, विसरलास का तू? विनू म्हणतो की अजिबात नाही विसरलो, पण यांना माझी मम्मा आवडत नाही, मला ते आवडलं नाही. ते ऐकून आता सगळेजण पुन्हा अवाक होऊन विनूकडे बघू लागतात. राघव म्हणतो की विनू, पण तुला डॉक्टर काकू तर आवडायच्या ना? विनू म्हणतो की हो आवडत होत्या ना, पण अगोदर आवडत होत्या, आत्ता नाही. कारण यांच्यामुळे माझी मम्मा लॉकअपमध्ये आहे, असे विनू आता सिंधूला बोलतो. ते ऐकून सगळ्यांना पुन्हा एकदा धक्का बसलेला असतो आणि रागाने विनू आतमध्ये निघून जातो. तेव्हा आता काकू म्हणते की याला असं अचानक निघून जायला काय झालं, आणि राणी लॉकअपमध्ये आहे हे याला कसं कळालं? तेव्हा आता सिंधू म्हणते की कधी ना कधी ते कळणारच होतं. सिंधू म्हणते की किती दिवस आपण त्याच्यापासून खरं लपून ठेवणार होतोस काकू? तेव्हा आता लगेचच राजेश्री म्हणते की विनूच्या मनात सिंधूविषयी राग असणं चांगलं नाहीये. तो सिंधूला आई म्हणायला तयारच नाहीये. ते ऐकून आता राघव विचार करत म्हणतो की हे सगळं मधूचंच काम आहे. काकू म्हणते की म्हणजे राघव म्हणतो की त्या मधूनेच आपल्या विनूचे कान भरलेत. सिंधू म्हणते की भरू देत, आणि मी पण बघते किती दिवस विनू तिचे ऐकतो. सिंधू म्हणते की बघूया ताईचं प्रेम जिंकतंय की बाहेरच्यांचं कट कारस्थान. काकू म्हणते की तू काही ठरवलंस का? तेव्हा आता सिंधू म्हणते की हो. इकडे आता सिंधू ही सावीकडे येते आणि सावीला म्हणते की आपण एक प्लान करूयात विनूसाठी, आणि विनूचा रुसवा फुगवा आपल्याला काढायचा आहे. आणि लगेचच सावी म्हणते की बोल ना गाई, काय प्लान आहे? तर आता सिंधू सावीच्या कानामध्ये तो प्लान सांगते. तेव्हा ते ऐकून आता सावी म्हणते की हो आई, यामुळे आपला प्लान नक्कीच सक्सेस होणार. तर आता सिंधू म्हणते की होणार म्हणजे होणार. इकडे आता तो प्लान सांगता सिंधू म्हणते की तो हट्टी आहे ना, पण मी सुद्धा त्याची आई आहे. तेव्हा आता हसतच सावी म्हणते की डबल हट्टी. तर आता सिंधू म्हणते की चल हट, काय बोलतेस? आणि लगेचच आता प्रेमाने सावी ही सिंधूला मिठी मारते. सिंधू म्हणते की आणि आपला हा प्लान सक्सेस झाला की लवकरच आपला विनू आपल्याला मिळेल. तेव्हा आता सावी देखील खूप खुश झालेली असते. इकडे आता विनू त्याच्या रूममध्ये टेबलवर बसून स्टडी करत असतो. तर तेवढ्यात जेवणाचे ताट घेऊन येत सावी गाणे गुणगुणत आता विनू समोर येते. आणि लगेचच विनू म्हणतो की इथे कशाला आलीस? आणि ते जेवणाचे ताट बघून म्हणतो की मला भूक नाहीये. सावी म्हणते की तुला आणलंयच कोणी? हे ताट माझ्यासाठी आहे आणि मी खाणार. विनू म्हणतो की मग इथे कशाला आली? जा डायनिंग टेबलवर बसून खा. तेव्हा आता सावी म्हणते की ही माझी सुद्धा रूम आहे, तेव्हा मी इथेच बसून खाणार. आणि क्वार्टर बसून आता सावी जेवण करू लागते. आणि आता सावी म्हणते की विनू, तुला काय वाटलं या घरात तूच सगळ्यांचा फेवरेट आहे का? केस उडवत सावी म्हणते की मी सुद्धा या घरात सगळ्यांची फेवरेट आहे. ते ऐकून आता विनू हा सावीकडे बघू लागतो. आणि तेवढ्यात आता जेवणाचे ताट खाली ठेवत सावी म्हणते की पोळ्या, अरे वा किती गरम आहेत. आणि सावी आता एक घास खाताच म्हणते की वा, बटाट्याची भाजीसुद्धा किती खमंग, छान आणि सुंदर झाली. ते ऐकून आता विनूच्या तोंडाला देखील पाणी सुटायला लागलेले असते. आणि आता मोठ्याने सावी म्हणते की आई लव यू, तुझ्या हाताला काय चव आहे. आणि आई बटाट्याची भाजी खूप मस्त झाली बरं का, असे आता मोठ्या आवाजात सावी ही बोलते.
सावी म्हणते की आता ना संध्याकाळी आईला पालक पनीरच करायला सांगते. तर आता विनू हा सावीकडे बघतो, तर जेवणाचे ताट समोर करत सावी म्हणते की पाहिजे का तुला विनू? तर विनू आता नकारार्थी मान हलवतो. आणि आता इकडे सावी पुन्हा विनूला म्हणते की विनू, अरे तू हॉस्टेलवर गेल्यापासून बदललास बरं का. अगोदर तू माझ्याशी किती प्रेमाने वागायचास, पण आता तुला झालंय तरी काय? तेवढ्यात आता विनू टेबलवरून उठून सावी समोर येतो आणि म्हणतो की सावी, तुला एक विचारू का? तर सावी म्हणते विचार ना. तेव्हा आता विनू म्हणतो की सपोज जर तुला कोणी सांगितलं डॉक्टर काकू तुझ्या आई नाही आहेत, दुसरीच कोणीतरी तुझी आई आहे, तर तू काय करशील? तेव्हा आता दरवाजात येऊन आता उभा राहिलेल्या सिंधूने विनूचे ते बोलणे ऐकलेले असते. तेव्हा आता विनू म्हणतो की बोल ना, करशील का ॲक्सेप्ट, का त्याच्यावरती रस ठेवशील? तेव्हा आता सावी म्हणते की अजिबात नाही, मी कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही आणि माझ्या आईची जागासुद्धा कुणीच घेऊ शकत नाही. सावी म्हणते की मुळात मी कुणालाच माझी आई म्हणून ॲक्सेप्ट करणारच नाही. तेवढ्यात विनू म्हणतो की दॅट्स माय पॉईंट. आणि लगेचच आता विनू विचारात पडलेला असतो आणि तेवढ्यात विनूला डोके गरगर भिरून चक्कर येते आणि लगेच विनू हा खाली पडतो. आणि विनू खाली पडताच सावी आणि सिंधू पळतच विनूला येऊन धरतात आणि आता सिंधू विनूला उठू लागते आणि म्हणते की उठ बाळा विनू. आणि लगेचच सिंधू आता सावीला पाणी आणण्यासाठी सांगते. पळतच सावी पाणी आणायला जाते, तर सिंधू म्हणते की लवकर आण सावी. आणि आता पटकन डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर आता विनूला तपासतात, तर आता सगळेजण विनूसमोर उभे असतात. आणि आता लगेचच राजश्री म्हणते की विनू अलीकडे खूपच हट्टी बनत चाललाय. तेव्हा आता काकू म्हणते की अगं लहान आहे तो, हट्टी असणारच ना. तेवढ्यात रेश्मा म्हणते की आणि आपल्या घरातला प्रॉब्लेम हा आहेच ना बिचारा विनू. तेव्हा आता काकू राजश्री सगळेजण राघवला समजावतात आणि म्हणतात की राघव आता विनूच्या दमानं घ्या बरं का. म्हणतो की आई बघितलं का तू सिंधूशी किती आर्गडंटली वागतोय. राजश्री म्हणते की अरे राघव तो लहान आहे, लहान मुलं असं आर्ग्युमेंट करणारच ना. राजश्री म्हणते की राघव, अरे तू त्याचा बाप आहे, तेव्हा तूच त्याला समजून घ्यायला हवंस ना. राघव म्हणतो की आई समजून घेतलंय आणि किती वेळा अजून समजून घ्यायचंय. राघव म्हणतो की त्याची आई सिंधू आहे आणि मधून आई, ही गोष्ट त्याला ॲक्सेप्ट करावीच लागेल. राजश्री म्हणते की बरोबर आहे, अरे पण राघव त्याच्यासाठी त्याला थोडा वेळ दे ना. तेवढ्यात काकू म्हणते की अरे राघव राजश्री तुम्ही काय बोलताय, आता ही वेळ भांडायची नाही. तेवढ्यात आता काकू म्हणते की राघव मगाशी तू जे म्हणाला ना ते मला पटतंय. विनूच्या मनात राणीने विष कालवलंय. आणि आता हॉस्टेलच्या मॅडम देखील तिथे आलेल्या असतात. आणि आता विनू हॉस्टेलमध्ये असे कधीच वागत नव्हता असे ते मॅडम आता सगळ्यांना सांगतात. राघव इकडे विचार करत असतो आणि राघव काकूला म्हणतो की काकू तू बरोबर बोलतेस, मलाही त्या मधूवरच संशय आहे. हे सगळं तिनेच केलं याची मला खात्री आहे. तेवढ्यात आता राघव म्हणतो की किती जरी झालं ना, मी त्या मधूचा प्लान कधीच सक्सेस होऊ देणार नाहीये. तर आता इकडे सिंधू ही अखेर न राहून जेलमध्ये आलेली असते. आणि आता लगेचच इकडे राघवने देखील ठरवलेले असते की मधूचा मी प्लान कधीच सक्सेस होऊ देणार नाही. तर आता इकडे सिंधू जेलमध्ये येताच मधू खूप खुश झालेली असते आणि हसतच मधू म्हणते की आलीस का. तर आता सिंधू म्हणते की विनू हा मला आई मानायला तयार नाही आहे, मला तू त्याला समजून सांगशील का. तर आता लगेचच मधू म्हणते की मला रिक्वेस्ट करतेस की धमकी देतेस. तर सिंधू आता मधूसमोर हात जोडते आणि मग लगेचच सिंधू म्हणते की मी रिक्वेस्ट करते. तर आता मधू म्हणते की मग मला पुन्हा एकदा रिक्वेस्ट कर, मला तुझ्या आवाजातली कळकळ आता जाणवायलाच हवी. आणि आता सिंधूने मधूला रिक्वेस्ट केलेली असते आणि त्यासाठी आता मधू ही पुन्हा रत्नपारख्यांच्या घरी यायला तयार झालेली असते. आणि अखेर सिंधू ही मधूला घेऊन रत्नपारख्यांच्या घरी आता आलेली असते. आणि दरवाजात राघव काकू राजश्री विनू सगळेजण उभा असतात. तर तेवढ्यात पाठीमागून मधू तिथे येते. मधूला बघता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता मधू ही विनूकडे बघते, तर विनूला खूप आनंद झालेला असतो. तर
आता मधूला बघताच आनंद होऊन विनू हा मधूकडे बघतच असतो. पण इकडे त्याच वेळेस आता सिंधू राघवने भयानक प्लान केलेला असतो आणि आता विनूच्या मनात विष कालवणाऱ्या मधूला लॉकअपमधून सोडून पुन्हा रत्नपारख्यांच्या घरी आणून मधू आणि सिंधू विनूला मधू ही तिची आई नसल्याचे कसे सिद्ध करतात आणि विनू समोर मधू ही तिची आई नाही तर सिंधू हीच त्याची आई असल्याचे आता विनू समोर आणून विनू देखील सिंधूचा कसा स्वीकार करतो आणि राघव सिंधूचे सावी आणि विनूसोबत पुन्हा चौकोनी कुटुंब कसे एकत्र होते आणि आता राजश्रीची सिंधू खरी सून होऊन विनूच्या मनात विष पेरणाऱ्या मधूची पुन्हा भयानक सत्याने हकालपट्टी करून राघव हा पुन्हा मधूला कसा घराबाहेर काढतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.